रुग्णालयात दाखल झालेत। कोकाटेंच्या उपचाराची पोलिसांनी माहिती घेतलेली आहे। डॉक्टर कुलदीप देवरेंचा नाशिक पोलिसांनी जबाब नोंदवलाय। कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस लीलावतीत दाखल झाल्याचं आपण पाहतोय। डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढची कारवाई होण्याची आता शक्यता वर्तवली जाते। या संदर्भातली सविस्तर अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकपार आपल्यासोबत जोडले गेलेत। ऋतिक, काय सांगाल, नेमकं आता पुढची कारवाई कशी असू शकते? नक्कीच आपण बघतोय की माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिकहून पथक जे आहे ते मुंबईमध्ये काल रात्री दाखल झालेलं होतं। त्यांनी लीलावती रुग्णालयामध्ये येत सर्व जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती देखील पूर्ण केलेली होती। एकंदरीत एखादा आरोपी जर रुग्णालयामध्ये ॲडमिट असेल, तो जर गंभीर असेल तर त्याला अटक करता येत नाही। त्याचं फिट सर्टिफिकेट असणं गरजेचं असतं, तेव्हाच पोलिसांना त्याला अटक करता येते। त्याच अनुषंगाने आपण बघतोय की माणिकराव कोकाटे यांच्यावरची जी अटकेची तलवार आहे ती एक दिवस पुढे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल रात्रीच त्यांना पथक अटकेसाठी आलेलं होतं। जवळपास 9-10 वाजेच्या सुमारास पथक या ठिकाणी जे बँड्राचं पाली हिल पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी दाखल झालं। त्यांनी स्टेशन डायरीमध्ये नोंद केली आणि त्यानंतर या लीलावती रुग्णालयामध्ये पथक दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी येत सर्व जी कायदेशीर कारवाई आहे ती व्हिडिओग्राफी माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केलेली होती। एकंदरीत ती कायदेशीर कारवाई अशी होती की जे माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत ते नेमकं का उपचार घेत आहेत, त्यांना कोणत्या पद्धतीचा आजार झालेला आहे, त्यामुळे हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचे जे डॉक्टर्स आहेत त्यांचा जबाब यावेळी पोलिसांच्या वतीनं नोंदवण्यात आला। त्यांचं जे डॉक्टर आहेत कुलदीप देवरे, जे नाईटचे इन्चार्ज होते लीलावती हॉस्पिटलचे, त्यांच्याशी बातचीत केली, त्यांचा जबाब नोंदवला। त्यावेळेस डॉक्टर देवरे यांनी सांगितलं की माणिकराव कोकाटे यांची जे तब्येत आहे ती गंभीरच आहे आणि त्यामुळेच ते या ठिकाणी ॲडमिट झालेले आहेत। त्यांना आता उद्या एन्जिओग्राफीची जी टेस्ट आहे ती पुरी करावी लागणार आहे आणि त्या टेस्टमध्ये जर काही निघालं तर माणिकराव कोकाटे यांना अटक करता येणार नाही आहे। मात्र जर त्या टेस्टमध्ये जर काहीही नसेल तर तुम्ही माणिकराव कोकाटे यांना अटक करू शकता, अशा पद्धतीचा जबाब जो आहे तो कुलदीप देवरे यांनी एकंदरीत दिल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकचं जे पथक आहे ते मुंबईमध्येच मुक्कामी आहे आणि काहीच वेळात म्हणजे 8:30-9च्या दरम्यान हे पथक जे आहे ते पुन्हा येणार आहे आणि पथक यावेळी जवळपास 1:30 वाजेच्या सुमारास लीलावतीतून बाहेर पडलेला आहे आणि जाताना त्यांनी माणिकराव कोकाटे यांना नजर कैदेत ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दोन जे हवालदार आहेत आपण एक बातमी दिली आहे की त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलंय कोकाटेंना, ऋतिक, आणि त्यानंतर आज नेमकं काय कारवाई होतीये याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। डॉक्टर्स काय सांगतात आणि त्यानुसार पोलीस काय कारवाई करतात याची प्रत्येक अपडेट NDTV मराठीसह आज दिवसभरात आपण घेत राहू।